सगळे लेटेस्ट आणि हो हा सर. मॉर्निंग. यशवर्धन चौधरी सर. सर या ना, बसा ना. सर काही चहा कॉफी कोल्ड्रिंक? नाही काही नको. फक्त काही नेकलेसेस बघायचं आहेत ना सर. सर तुम्ही बसा ना, मी सरांना बोलवतो. नाही हो, त्यांना कशाला त्रास देताय? तुम्हीच दाखवा ना, आय एम कम्फर्टेबल. काही लेटेस्ट डिझाईनचे नेकलेस असतील तर ते दाखवा प्लीज, पण जरा ट्रेडिशनल हवे. आरती, सरांना लेटेस्ट डिझाईनचे नेकलेस दाखव. यश, आपण इथे का आलोय? आपण एक फोन केला असता तर हे घरी आणलं असतं ना त्यांनी सगळं. अरे हे जर का घरी आले असते तर नेहासाठी सरप्राईज राहिलं असतं का समीर? करेक्ट आहे. सर हे खूप छान आहे, मॅडम साठी खूप चांगलं वाटेल. परीला नेण करण्याचं काम तू करणार नाहीयेस. हा डिसिजन यशचा आहे बहुतेक. म्हणजे नक्कीच यशच्या मनात तुझ्याबद्दल काहीतरी किंतु निर्माण झाला असणार. तुला आहे ना काहीही करून यशच्या मनातला तो संशय मिटवायला हवे. कळतंय का तुला? लक्षात येतंय का मी काय म्हणते ते? काहीही कर, पण यशला इम्प्रेस करण्याची एकही संधी सोडायची नाही. विश्वास जिंकायची संधी कुठे मिळणार? काय करावं कळत नाहीये. हा सर. गाडी बरोबर 10 मिनिटांनी ज्वेलरी शॉपच्या समोर आण. ओके, इथलं शॉपिंग होईल आता. हो सर, लगेच आलो. हॅलो, हा कुठे आहेस तू? हा महत्वाचं आहे, ऐक. सर हे सगळे लेटेस्ट डिझाईन आहेत. सगळेच चांगले आहेत. समीर काय वाटतंय? मस्त आहेत, सगळे छान आहेत. हे जरा त्यातल्या त्यात असं जरा मस्त वाटतं, म्हणजे असं छान उठून दिसेल. पण तो थोडासा जास्त नाही वाटत आहे? म्हणजे थोडं लाऊड, थोडं एक्स्ट्रा. एक्सक्यूज मी मॅम, थोडी हेल्प हवी होती तुमची. बोला ना. मला सांगा ताई, तुम्हाला जर का एखादा नेकलेस घ्यायचा असेल तर तुम्ही कुठला घ्याल? नाही सर, मी एवढं महाग नाही घेऊ शकते. हो म्हणजे आय नो, पण तरी तुम्हाला जर का ह्याच्यातला एखादा नेकलेस घ्यायचा असेल तर तुम्ही कुठला घ्याल? सर मी हा घेतला असता. छान आहे. हा समीर? छान आहे, पण हे बाकीचे जरा अजून छान आहेत. हा थोडा साधा वाटतो ना. तुम्ही याला पॅक करा प्लीज. साधा आहे. हो समीर, हा साधा आहे मला माहिती आहे, पण नेहा सुद्धा चौधरी होण्याआधी कामत होती. लग्न करून ती मोठ्या घरात आली आहे, पण अजूनही तिचा स्वभाव साधाच आहे आणि तिला गोष्टी साध्याच आवडतात. तुम्ही याला पॅक करा प्लीज. तुमच्याकडे एखादा ट्रायल नेकलेस आहे का हो? ट्रायल बेसिस म्हणजे सर? ट्रायल नेकलेस म्हणजे जसं ट्रायल लव्ह कसं असतं तसा एखादा ट्रायल नेकलेस. म्हणजे तुला जर का शेफालीला द्यायचा असेल ट्रायल नेकलेस तर असं काही आहे? हो 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 आहे ना सर. दाखवू का? अरे काय दाखवू का?
खरंच आहे तुमच्याकडे? काही दाखवू वगैरे नका. मला बघायचं trial दागिना कसा कशाला गंमत करतोय ना, काही गरज नाही. चला आपण जाऊया. याचे पैसे सर बिल मी ऑफिसमध्ये पाठवतो. हा ठीक आहे, चला चला. थँक्यू. आणि ते पॅक करून काउंटरला पाठवा. ऐकलं चांगलं आहे. अप्रतिम. माझी बहीण आज खुश होणार. पण ते सरप्राईज आहे, तिला विसरू नको, नाही तर जाऊन पचकशील तिच्या समोर. ओके. हा बच्चा बोल. हॅलो प्रेम, कुठे आहेस तू? अगं आम्ही ना जरा बाहेर शॉपिंग साठी आलो होतो. ऐक ना, एक सिक्रेट आहे, सांगू तुला? हो सांग ना. मी ना आईसाठी एक नेकलेस घेतलाय, पण तिला ते सरप्राईज आहे, अजिबात सांगायचं नाही. सिक्रेट आहे तर मी कसं सांगेन? आय नो, आय एम सॉरी. प्रेम, ड्रायव्हर काका तुझ्या बरोबर आहे का? मग ते मला सोडायला नाही येणार का? आले असते बेटा, पण आम्हाला इथून यायला थोडा उशीर होईल. उगाच तुला लेट व्हायला नको. तू एक काम कर, तू आज पिकूची जाताच्या ड्रायव्हर बरोबर जा. ओके ओके चालेल, बाय. ओके बाय. चल. अविनाश, येस सर. तू जायच्या आधी परीक्षी काय बोलला? हा? मी विचारलं, तू जायच्या आधी परीक्षी काय बोलला? सर हेच सांगितलं होतं तिला की मला एक मोठ्या पगाराची नोकरी मिळते, माझ्या बायकोसाठी आणि पोरीसाठी पैसे लागणार आहेत, त्यामुळे मी तिकडे जातोय, हेच कारण दिलं होतं सर. जर का पगार वाढवून हवा होता मला आधीच सांगायचं ना. मी तुला बोललो होतो, तुला दुसरी नोकरी दिली होती. सर ते परी बेबीला सांगण्यासाठी म्हणून कारण दिलं. हो, पण तरी सुद्धा तू न सांगताच गेला. हो ना? मध्येच हा विषय का काढला याने? तर ते घे पाणी पिऊन घे. नाही सर, ओके ओके. गाडी लाव बाजूला आणि पाणी पिऊन घे. समीर पाणी देतात. हो ठीक आहे, पाणी घे. सांभाळून सावकाश. सांभाळून गाडी थांबवून पाणी पिऊन घ्यावं तर. अविनाश, काय करतोय? काय करतोय येडाय का रे तू? उलट्या साईडने येतो. अरे पण तुम्ही हॉर्न द्यायला पाहिजे ना. हॉर्न कसा देणार? तू उलट्या साईडने आला, त्या साईडने गाडीला हॉर्न द्यायला पाहिजे ना. कशाला हॉर्न द्यायचा? काय करतोय? चोर! थांबा, चोर! कमाल करतो अविनाश. चल चल. अरे थांब, एवढ्या लांब का पडतोय? अरे ओरिजिनल वाटलं पाहिजे ना. ओरिजिनल काय? ओरिजिनल वाटलं पाहिजे. हे सगळं त्या यशने बघितलं पाहिजे. गाडी पार लांब तिकडे हायवेला राहिली. त्यांनीच जर काही बघितलं नाही तर हा सगळा प्लॅन भिसकटेल. तुला आहे ना काम देऊन चूक केली मी. ते जाऊ दे, पैसे दे. कसले पैसे? अरे तू बोलत ना मारायचे पैसे दे. काय कसं मारायचे? म्हणजे मारायचे पैसे, बेदम मारायचे पैसे. कुठे मारले? कोण आहे?
अरे एवढे लोक मारणार आहेत? हो, पैसे त्यांना सगळे मारणार देणार. आले आले, मार मार मार. अरे चापटी काय फाईट मार. आले आले. हे माझ्या मालकांचं, मी नाही सोडणार. ऐक माझ्या साहेबांचे दागिने, जीव गेला तरी मी हे सोडणार नाही. सोड, मी माझ्या साहेबांचे दागिने नाही देणार. मला केला तरी चालेल. अविनाश, तुझ्या साहेबांचे. अविनाश गेले ते सगळे. उठ. सॉरी सर, हे दागिने सर. अविनाश, किती लागलंय तुला? आणि जीवावर उदाहरण भांडण्यासारखं काही नाहीये याच्यामध्ये. हे साहेब, असं कसं साहेब? एवढे महाग घातले दागिने आहेत. अरे महाग दागिने आहेत, पण जीवापेक्षा जास्त किमती नाहीये. दागिना काय दुसरा घेतला असता मी. नाही साहेब, हे जर का वाचवले नसते तर मी स्वतःला कधीच आयुष्यात माफ करू शकलो नसतो. सॉरी साहेब, हे माझ्यामुळे झालं. ते पळाले झाले. साहेब मला माफ करा, माझ्यामुळे हे सगळं झालं. मी गाडी ठोकली नसती तर ते आलेच नसते. तुझी काही चूक नाहीये अविनाश. नाही सर, मॅडमसाठी एवढे तुम्ही दागिने घेतले होते, ते मला वाचवायच लागले असते. वाचवायचेच होते सर. ऐका का लागलंय तुला आता? नाका तोंडातून रक्त येतंय. चल दवाखान्यात जाऊ आणि मग घरी जाऊ. नाही नको, मी हळद लावेन साहेब, पण मी तुमचे दागिने, मी तुमच्यासाठी काही करेन साहेब. मी तुम्हाला हे तुला दवाखान्यात जायला पाहिजे. थांबा. साहेबांच्या दागिन्यांना. अगं किती वेळ? अगं हात चालवा पटापट, लवकर तयारी झाली पाहिजे. आणि तुझं ऐक, त्या माळा वगैरे सगळं सोड. आधी ते खेळाचं सामान आलंय की नाही ते बघ. आणि सुपडी, खेळ, लाटणं, हे सगळं जे काही सामान येईल ना, ते सगळं मला तिकडे समोरच्या टेबलवरती अरेंज झालेलं पाहिजे. आणि तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा, सुजीत, खाण्याचं सामान म्हणजे लिंबू सरबत, पन्ह, वाटलेली डाळ, मला सगळं अगदी वेळेवर ते हजर पाहिजेत. ऐक, तुम्ही ना ह्या सगळ्या माळा घेऊन तिकडे. काय चाललंय काय? कसली तयारी एवढी? मला तू सांगितलं नाही अजून. नेहाची पहिली मंगळागौर आहे ना, तर त्याचीच तयारी चालली आहे. त्या पॅलेसला आहे ना, चाळ बनवूनच टाक आता. आय डोंट नो अजून किती चीप करणार आहेस तू आपल्या पॅलेसला. साडीतले सगळे सण इथेच साजरे कर. हा, आय एम व्हेरी शुअर येत्या काही दिवसांमध्ये ना तू असं बायका जमा करणार आहेस आणि आपल्या पॅलेसच्या गच्चीवर ते पापड लोणची वगैरे करणार आहेस. नाही वहिनी, असं काय बोलताय तुम्ही? अहो, आपल्या घरच्या नव्या नवरीची मंगळागौर आहे ना, तर मग हौसेने केली नको पाहिजे. आणि त्यानिमित्ताने तर अशा 4 बायका घरामध्ये जमतात, पूजी गोष्टी होतात, मनातल्या गोष्टी बोलल्या जातात. आणि मग ते खेळ खेळण्याची पण किती मजा असते ना. राईट. अजूनही खेळायचंच वय आहे का नेहाचं आणि तुझं? नाही हो बहिणी, आपल्या घरची सून आहे, आता हे सगळं एवढं हौशीने करायलाच पाहिजे की नाही. या राईट. नव्या नवरीची हौस. नव्या नवरीची हौस काय असते हे तुलाही आता नव्यानेच कळायला लागलं असेल ना. या तुझंही सगळं आता नव्यानेच सुरू होत आहे या वयात. आणि नवीन नवरीला कसं नवीन घरात मान मिळतो, किंमत मिळते, तशी तुलाही ती आत्ताच मिळायला लागली आहे. म्हणून सुचतंय ना तुला हे सगळं. अशा बऱ्याचशा संस्था आहेत की ज्यांना आपल्याकडे काही ना काहीतरी कार्यक्रम करायचा आहे. तर मला असं वाटतं की उद्याचा कार्यक्रम आपण त्यांना देऊ. ठीक आहे आजोबा, तुम्ही म्हणाल तसं. ठीक आहे, चला गुड. मी मिथिलाशी बोलतो. मिथिला त्यांच्याशी बोलेल. मिथिला इथे. पप्पा, तुम्ही बघितलं का? हे बघितलं? मी सगळं डेकोरेशन केलंय. ओके, हे सगळं स्टेज मी बनवलेलं आहे, सगळे फ्लावर डेकोरेशन आहे, लाईट्स आहेत, सगळं मी केलंय पप्पा. कसं वाटतंय तुम्हाला? छान आहे ना? आणि डोंट वरी, मी आपल्या सगळ्या स्टाफला स्नॅक्सचं पण सांगून ठेवलंय. भोंडल्याला स्नॅक्स आहेत का? नाही, पूर्वी एकेकाळी फराळ असायचा. या राईट. फराळ, या तेच सांगितलंय मी. आणि मधोमध असा एक पाट असतो. पाट आहे ना? पाठ सांगितलंयस ना, का विसरलीस तू? मी सांगितलं होतं तुला. सांगितलंय पाठ सांगितलं. पाटावरती काय असतं? काय? स्नॅक? नाही सॉरी, फराळ. फराळ.
नाही, आय ऑलमोस्ट फॉरगॉट. नेहा बसणार आहे पाठावर. येस, आय. गजराजाचं चित्र असतं. व्हॉट? कोणाचं? गजराज. हत्ती. एलिफंट. ते सुख समृद्धी आणि भरभराटीचं प्रतीक आहे. या, युअर राईट. तेच मी पण तेच सांगणार होते. इनफॅक्ट ना, मला सगळं माहिती पा. हो, मी आपल्या स्टाफला व्यवस्थित सूचना दिल्या, त्यांना समजावून सांगितलंय. ते आणखीन काय सांगितलंय त्यानं? हेच ना की तो पाठ ठेवायचा आणि मग त्याच्यावर ते एलिफंट त्याचं चित्र असणार आहे, राईट. आणि मग त्याच्या इकडे आजूबाजूला ते असे लीव्स असतात, बनाना लीव्स. या, सो बनाना लीव्स असणार आहेत आजूबाजूला. आणि मग ऑल फ्लावर डेकोरेशन अँड ऑल दॅट. आणि मग हे करतात ते शिरा करतात स्वीट म्हणून. हा, आणि they put together these 5 elements and they give you know after puja. आणि अमृत म्हणतात त्याला, काय पंचामृत. राईट, पंचामृत. येस, सगळं तयार आहे. आणि सत्यनारायणाचा फोटो सांगितलंस का? सांगितलंय का? हो, सांगितलंय. बेस्ट फोटो आणायला सांगितलंय. व्हॉट्स सो फनी? फनी नाहीये, सिरियस आहे. आपण मंगळागौर करतोय आणि तू सत्यनारायणाची तयारी केलीस. ते मी आजोबा ऍक्च्युली मिथिला काकूंना सांगितली तयारी करायला. झाली आहे ना सगळी तयारी काकू? हो, सगळी तयारी झाली आहे. सर मी खरंच सांगतो, मला अजिबात काही त्रास होत नाही. मी तुम्हाला सोडू शकतो ऑफिसला. सर प्लीज प्लीज. असं करतोस? मी दुसऱ्या ड्रायव्हरला घेऊन सॉरी सर. काय नेमकं? काय नाही आजोबा, आम्ही आता ऑफिसला जात असताना एक छोटासा ऍक्सिडेंट झाला. म्हणजे असं फार काही टेन्शन घेण्यासारखं नाही, पण आम्ही बाहेर उतरून बघत असेपर्यंत मागून कोणीतरी येऊन बॅग चोरायचा प्रयत्न केला गाडीतून. हा अविनाश त्याच्या मागे पळाला. त्यांची थोडी मारामारी झाली. मग मी आणि समीर पोहोचलो तोपर्यंत मग ते सगळं निसटलं, पण त्याला बराच मार लागला. आणि म्हणून मी त्याला सांगतोय की जाऊन थोडा वेळ आता आराम कर. तर म्हणतो की नाही सर, मी तुम्हाला ऑफिसला सोडतो. नको सर, मी तुम्हाला सोडू शकतो सर. मी बरं आहे. मला हे याचं काही नवीन नाटक तर नसेल ना? अचानक ऍक्सिडेंट कसा काय झाला? मोठे सर, मला आहे ना चक्कर आल्या. हा, म्हणजे ड्राईव्ह करताना त्याला ठसका लागला, खोकला आला, थोडी चक्कर आली. म्हणूनच मी त्याला सांगतोय की आराम कर. इनफॅक्ट मला असं वाटतं आजोबा की यांनी आता ड्रायव्हिंग करूच नये, ते रिस्की आहे. सर असं नका करू सर. नोकरीवरून नका काढू सर मला, प्लीज सर. म्हणजे याने आता जायचंय का इथून? मी तसं म्हणत नाहीये काकू. मी म्हणतोय की यांनी ड्रायव्हिंग करू नये, ते रिस्की आहे. पण ह्याला आपण दुसरं काहीतरी काम देऊच शकतो ना. म्हणजे यांनी पॅलेसमध्ये स्टाफ म्हणून काम करावं. काय? अरे यश, पण गुड आयडिया. हो, मलाही पटतंय. मला पटतंय सर, पण मी यशच्या कुठल्याही डिसिजन मध्ये बोलत नाही. तुला ओके असेल तर तू. हो सर, तुम्ही जे काम द्याल ते करायला तयार आहे मी. ऐक, हे घ्या. म्हणून तू जा बाबा, आता जाऊन तू आधी आराम कर. तुला उद्यापासून काय करायचंय ते सुजित समजवेल. ओके? हो चालेल. जा तू.